कोण आहे तुम्ही? मला चाकू का दाखवता? कोण आहे आम्ही? आमची आहे डेंजर गँग, जी करते सगळ्यांचं काम. माझा एक काम करा ना, चालून चालून जाम जमलोय, ऍड दर सोडा ना. तुला काय वाटलं आम्ही काय ड्रायव्हर आहे का तुला नेऊन सोडायला? नाही नाही, तर मी असंच मजाक वरी सांगितलं ना. आमच्यासोबत मजा करतो का? ए धर रे हिला. जास्त जाना झाला काय रे तू? आमच्यासोबत मजा करतो भाई, दाखव अल्टोला. सॉरी मला नको मारू. देऊ का तुला? देऊ टोला. ए पैसे घ्या रे काढून, पैसे बिसा सगळं घ्या काढून. आमची आहे डेंजर गँग, जी करते सगळ्यांचं काम. लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. ए चला रे. झाडाला टक्कर मारा आणि करोडपती बना. ए इकडे इकडं. अरे इथे पाहता काय लिहिलंय? झाडाला टक्कर मारा आणि करोडपती बना. असा कसा काय होईल? झाडाला टक्कर मारा आणि करोडपती बना. नाही रे, आपल्या तो एखादा मजा करत असेल. पण जर असा खराब जर झाला तर आपण तर करोडपती हो. चला कुठं? आपण ना करून पाहू. पहिले आपण दोघं जाऊ, नंतर तुम्ही दोघं या. आईलं बनायचा होता करोडपती, आलोय जंगलात. मला माहित आहे कसा करोडपती बनायचा. झाडा तोडा आणि करोडपती बना. आपण झाडाची लाकडा विकू, मग आपल्याला पैसे येतील, मग आपण करोडपती बनवू. ग बस तू, काही नको चावलंस. चला जाऊ. हे बाईल माहिती असेल कसा करोडपती बनायचा, इला विचारा. ओ बाई ऐकता का? ओ बाई. हो ताई, ऐकत का हो ताई? अरे तुझी का बहिणीच बिनीस आहे? ताई ताई सांगतोस. ओ बाई. ओ बाई. बाई ना ऐकतच नाही. बाई ना जरा मला आंधळी वाटते. अरे आंधळी नस, बहरी उभी. हा तेच मला सांगायचा होता. काय पोशे हो, करोडपती बना आलाय का? हो करोडपती बनायला आलोय, पण तुला कसं काय माहित? हो मला सगळं माहित आहे. ह्या जंगलात जो कोणी येतो तो करोडपती बनायलाच येतो. पण तिकडे काय करतोस? मी इथेच राहतो. मग तर तुला करोडपती बनायचं माहित असेल. हो माहित आहे.
काय करायला लागल? सांगतो. या जंगलात एक बाबा आहे जो करोडपती बनवतो. पण तू कोण आहेस? मी बाबाचा शिष्य आहे. जो पण कोणी या जंगलात येतो त्याला करोडपती बनवायची मी वाट दाखवतो. पण तड जायचा कसा? मी घेऊन जाईन तुम्हाला. हे पण हा पैसा नाही ना घेणार, नाही तर वाट दावायची सांगून आपली वाट लावल. तुला माहित आहे ना, 1 करोड मध्ये 1 रुपया गेला ना तर 1 करोड राहत नाही. अरे 1 रुपया गेले तरी आपल्याकडे 99,99,999 रुपये राहतील. तुम्हाला नाही कळणार. चला तुम्हाला घेऊन जातो मी. हो चला. कोशा हो, हाय हात चाल्या. हात चाले. तो हातावर चालतो म्हणून तिचं नाव हात चाल्या ठेवलं आहे. मग काय पायावर चालतात, मग पाय चाले नाव ठेवतो. अरे ते असं डोक्यात विचार आला म्हणून सांगलं. पण हा हातावर का चालतो? याला तर पाय आहेत ना, पायावर नाही चालत आहे. त्याने एक गुन्हा केला था म्हणून त्याला ही शिक्षा भेटले. हा माणूस बाबासोबत चुकीचा वागला था. ह्या माणसाने बाबाचे सोना चांदीचे दागिने पळवते म्हणून त्याला ही शिक्षा दिली. म्हणून त्याला बाबांनी शाप दिलाय. खूप चांगला झाला ना? नाही म्हणजे खूप वाईट झाला. हातावर चालायचं म्हणजे ज्या मोठा त्रास आहे. इथं फार मोठी गडबड. हातावर चालायचा म्हणजे फार वाईट. चल मग हात चाल्या, भेटू नंतर. आता हा कोण आहे? हा आहे कलमुआ. कलमुआ? तो काळा आहे ना म्हणून त्याचं नाव आहे कलमुआ. पण हा असा जमीन का आहे? हा हात चालीचा जोडीदार आहे. चोरी करा हे दोघं सोबत होतं म्हणून याला पण बाबांनी शाप दिलाय. पण हे जमीन का गाडलाय? हे दोघे याच्या पुढे कधीच सोबत फिरले नाही पाहिजे म्हणून याला जमिनीत गाडला. मग अशी हात चाल्या, आता कलमुआ. बाबा तर फार डेंजर आहे. छायला ह्या पाहून माझी फाटू राहिली. काय चड्डी रे. आता हा इथेच राहील का? जोपर्यंत बाबा त्यांचा शाप परत घेत नाही हे दोघे असेच राहतील. पण हा जेवण कसा करत हुआ? तोंडाने. ते माहित आहे, आम्ही तोंडानेच खातोय. पण तुझा हात जमिनीत आहे, तू कसा खातोस? नाही तो काहीच खात नाही. जेव्हापासून त्याला शाप दिलाय त्याला भूकतान काहीच लागत नाही. मग त्याला 1-2 पण नस लागत ना. चला पुढे जाऊ, आपल्याला लवकर जायला लागेल. हो. शिष्य कुठे गेला? शिष्य कुठे गेला? इथेच नव्हता. इथं होता तो आताच.
ए ए बाबा पहा ना कसा हवेतच आहे. यांनी तर न्यूटन बाबाचा सिद्धांतच मोडलाय. कोण न्यूटन बाबा? गप, तुला नाही माहित. प्रणाम बाबा. आले का बालकांनो तुम्ही? बसा बालकांनो, बसा. बोला बालकांनो, काय समस्या आहे तुमची? बाबा 2 दिवसापासून जुलाब झालंय. जेव नाही का जायला लागत आहे. जाम फास्ट जुलाब झालंय. अरे समस्या म्हणजे आपण इथे कशासाठी आलोय त्या सांग. ते जुलाब घरी ठेव. बाबा, आमची खूप मोठी समस्या आहे. आम्हाला काम न करता करोडपती बनायचं आहे. बाबा आमची एवढी इच्छा आहे, एवढी पूर्ण करा. हो बालकांनो, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. मी तुमची इच्छा पूर्ण करेल. तुम्हाला करोडपती बनवेल. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. मी ज्या तुम्हाला 3 अटी सांगतो त्या तुम्ही लक्षात ठेवा. त्या जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्ही करोडपती बनाल. हो बाबा, तुम्ही जे सांगाल तेच आम्ही करू. बालका, तू इकडे बरं. बालका, तू खूप मला शांत दिसतो. तुझं भविष्य माझ्या डोळ्यासमोर आहे. तू खूप मोठा माणूस होशील. धन्यवाद बाबा. सुखी राहा बाळा. जा जागेवर बस. बालकांनो, हे आहे तुमची करोडो रुपयाची बॅग. याच्यामध्ये 1 करोड रुपये आहेत. हे बाबाचं धरा रे. ए मूर्खा, काय पण काय चावळतोस? अरे बाबाचे पाय धरा असं सांगा. नीट बोल ना मग. प्रणाम बाबा. थांबा बालकांनो. काय बाबा, मी ज्या तुम्हाला 3 अटी सांगणार होतो ते तुम्ही ऐकून जा. हो बाबा. पहिली अट, आता तुम्ही बॅग उघडून पाहिली. आता जोपर्यंत तुम्ही बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्ही बॅग उघडून पाहू शकत नाही. आणि दुसरी अट, आता तुम्ही बॅग उचलली. आता जोपर्यंत तुम्ही बाहेर जात नाही तोपर्यंत बॅग जमिनीवर ठेवायची नाही. आणि तिसरी अट, तुम्हाला या जंगलातून जाताना भूलभुलैया रस्ते दिसतील. ते तुम्हाला नीट पार करावे लागतील. तरच तुम्ही या जंगलाच्या बाहेर जाल आणि तुम्हाला पैसे मिळतील. हो बाबा. बाहेर जाण्याचा मार्ग आपल्याला इकडून जायला लागेल.
बाहेर जाण्याचा मार्ग. होय, थांबा थांबा, इकडे या, इकडं इकडे या. काय रे, काय झाला? आईला इकडूनही बाहेर जायचा रस्ता आहे, इकडूनही बाहेर जायचा रस्ता आहे. चायला एकावर एक फ्री ऑफर दिले. 2 रस्ते. कोणत्या रस्त्याला जायचा? तरी पण बाबांनी सांगला था भूलभुलैचे रस्ते भेटतील, आपल्याला सांभाळून जायला लागल. नाही, बराबर आहे, बराबर आहे. चायला आता करायचं तरी काय? आपल्याला बराबर रस्ता कसा सापडेल? थांबा, माझ्याकडे एक आयडिया आहे. वीस लाख जीवालं, 20 लाख मंगेलं, 20 लाख विकिलं आणि 20 लाख मालं आणि 20 लाख देवालं. आंबर डांबर 100. आपल्याला इकडून जायला लागल. चला, आपल्याला भेटला रस्ता, इकडून जायला लागल. इकडून जायचा, पण आपल्या बरोबर जावा येईल का? का नाही जावणार? देवाला 20 लाख दिलंय मी. बरोबर आहे रस्ता. चला जाऊ. तसं आहे, कोणत्या ना कोणत्या रस्त्याला जायचं आहे. जे होईल ते पाहू. चिलार, तुझ्या आयडीने काम केला रे. मग माझ्या आयडिया काम करलच. विक्या, तुझा जीव भंगार. हे चिल्लाचा पाय आयडिया किती भारी काम करत आहे. अरे मूर्खा, आयडिया म्हणजे तो नाही आयडिया. त्यांनी दिमाग लावला, तो तुझे नाही आहे. त्यांनी दिमाग लावून युक्ती सुचवली, ताट जर आलू. चायला इकडे तर वेगळाच लोचा आहे. बाहेर जाण्याचा मार्ग, चुकीचा मार्ग. जायचं कोणत्या रस्त्याला? बाहेर जायचा मार्ग म्हणजे हाच बरोबर रस्ता असेल, इकडूनच जायला लागल. चला जाऊ. इकडे या. मला नाही वाटत का बाहेर जाण्याचा मार्ग हाच बरोबर रस्ता आहे. चिलार, तू तुझी आयडिया परत एकदा करून पाय. हो. 20 लाख जीवालं, 20 लाख विकेलं, 20 लाख मंगेलं, 20 लाख मालं आणि 20 लाख देवालं. आंबर डाबर 100. हा रस्ता बरोबर आहे. चुकीचा मार्ग तोच रस्ता बरोबर आहे. चुकीचा मार्ग हाच बरोबर रस्ता आहे. आपल्याला एकूणच जायला लागल. माझी आयडिया एकदा बरोबर आलंय, दुसऱ्यांदा आली मग. काय नाही होणार. चला, इकडूनच जाऊ. काय झालं तरी आपण इकडूनच जाऊ. बाहेर जायचा मार्ग. थांबा थांबा, अजून एक आपल्याला मार्ग पार करायला लागल. मग आपण करोडपती बनू. थांबा थांबा, आता गाडीचं नाक नको बसू. आपल्याला बाहेर जायला लागल. हो, चला चला चला. चला. इकडे पहा, अजून दुसरा आहे ना मार्ग एखादा? हो. नाही नाही, दुसरा रस्ता तर नाही दिसत. हाच रस्ता बराबर हुआ. चला, इकडून जाऊ मग. चला.
ये काय रे काय झाला? अरे जरा लगवी लागले, जाऊन ये तू. हो हो थांब, मलाही येऊ दे, मलाही लागले. चल मग. ए थांबा थांबा, मला लागले, मला ते येऊन दे. चायला एवढा पैसा, आता तर मी करोडपती बनन.